नाही आजी चहा मगाशीच खात घेतला, आता मराल टेकला, का करते चहा पिऊन? कारण आता हातात काहीच नाही, वावरही नाही, घरही नाही, दारही नाही. नाही कौनाचे माये बाप, अरे कौनाचे गणक होतं बाबा. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, अरे काय सांगू म्हणते मृत्यू लोकाची उलटी कहाणी. आपल्याला म्हणते महाराज मन मुरवूनी, मनाला मुरवा. मन मुरवण्याचं साधन एकच आहे बापू, फक्त सत्संग. सत्संगाशिवाय मन मुरत नाही. आ आ त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित ठेवा, त्रिवेणीचे स्नान अखंडित ठेवा, त्रिवेणीचे स्नान अखंडित ठेवा. काशीवाशी मरा ज्ञानेवीन, काशीवाशी मरा ज्ञानेवीन, लिंग देहाजव भंग नाही झाला, लिंग देहाजव भंग नाही झाला, तोवर जात्याला मुक्ती कैसी, तोवर जात्याला मुक्ती कैसी, मुक्ती कैसी. त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा. काय म्हणतात महाराज? त्रिवेणीचे स्नान. त्रिवेणी म्हणजे 3 नद्या, गंगा, जमुना आणि सरस्वती. त्या त्रिवेणीच्या स्नान करा म्हणते. कसं करा? अखंडित करा. आता आपल्याकडे माहीत आहे महाकुंभमेळा चालू आहे, माहीत आहे का? त्या महाकुंभमेळ्यामध्ये करोडो लोक गेलेले आहेत. आत्ताच काल परवा त्या महाकुंभमेळ्यामध्ये 60-70 लोक मृत्युमुखी पावले. कशासाठी गेले होते ते? कशाला गेले? आंघोळीसाठी गेले. आंघोळ कशाला करायची? आंघोळ केल्यामुळे, गंगेत जर आंघोळ केलं तर आपले सगळे पाप गंगा घेऊन घेते ना, आपण चांगले होऊन घरी येतो. अशीच समज आहे की नाही? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, काशीवाशी मरा ज्ञानेवीन. कसं जगाचं याचं ज्ञानच नाही झालं तर काशीला गेले काय आणि त्रिवेणीत आंघोळ केला काय? काही फायदा नाही. ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान कोणतं झालं पाहिजे? मन मुरवूनी करी राजरया. हे मन मुरलं पाहिजे ज्ञानाने. लिंग देह जव भंग नाही झाला, तोवरी बात्याला मुक्ती कैसी. लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे आपले अध्यास. आपले अध्यास म्हणजे आपल्या वाईट सवयी, दुर्व्यसन, छंद, वाईट आचरण, याला म्हणतात लिंग देह. जवरी भंग नाही झाला, जोपर्यंत आपल्यातले वाईट व्यवहार, वाईट व्यसनं, आपल्याजवळ असलेले वाईट आचरण जोपर्यंत समाप्त होत नाही, तोवरी बा त्याला मुक्ती कैसी. ज्ञानदेव मने करावे सुमन, तेव्हाची चितगण पावी जेतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे मन कसं करा? सुमन. सुमन म्हणजे सुमन, सुमन. सु म्हणजे सुंदर, मन म्हणजे मन. ज्याचं मन सुंदर झालं त्याच्या अंतःकरणातच विठ्ठल आहे, बाहेर नाही आहे विठ्ठल, इथंच आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवाड, नांदतो केवाड, पांडुरंग
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. तुम्हाला गाणं माहीत आहे हे शरीर काय काया ही काय पंढरी आहे. ह्या बसलेल्या रुक्मिणी आहे आणि हे बसलेले विठ्ठल आहे. कुठं सांगितले विठ्ठल रुक्माई? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे बाबा ज्ञानदेव मने करावे सुमन. आपलं मन कसं करा? पवित्र करा, सुंदर करा. सुंदर पवित्र मन ज्या दिवशी करू ना आपण त्या दिवशी आपल्या जीवनात सुंदरता सुरू होईल. आपण मुलासाठी झटत आहोत, आपण पत्नीसाठी झटत आहोत, आपण घरच्या लोकांसाठी झटत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये पैसा जास्त आला म्हणून आला पाहिजे म्हणून आपण अखंडित कष्ट करत आहोत. इथं बसलेले एकही असे व्यक्ती नसेल की जे बिना पैशाशिवाय जीवन जगत असेल. पैशाची गरज आहे का नाही जीवनात? खूप गरज आहे. पैशाशिवाय कारभार होत नाही. पैसा जीवनात आवश्यक आहे, पण किती? पैशाची गरज किती आहे तुम्हाला माहीत आहे का? या जगात सर्वात जास्त गरीब, सर्वात जास्त कंगाल कोण होते? कोण होते माहीत आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान मुक्ताबाई आणि हल्लीचे गाडगे महाराज, तुकाराम महाराज यांच्यासारखे गरीब, यांच्यासारखे कंगाल कोणीच नव्हते. त्यांचं जीवन पहा ना, आपलं जीवन पहा, किती फरक आहे जीवनामध्ये. तुकाराम महाराजांच्या घरी दिवाणजी होते. तुकाराम महाराज अमाप पैसा होता, पण ज्या दिवशी तुकाराम महाराजांना कळून चुकलं की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नर देही येऊन हानी केली. पूर्ण त्यांचं दिवाळखोर निघालं. त्यांनी आपल्या सगळ्या वया इंदिरायणीत बुडवल्या आणि 1617च्या काळात, 1617-18च्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाचा भयंकर दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या घरच्या ढोलीतले सगळे ज्वारी, सगळं अन्नधान्य गावातल्या लोकांना वाटून दिलं. कोणी वाटलं? तुकाराम महाराजांनी. तेव्हा तुकाराम महाराजांची पत्नी, तुकाराम महाराजांचे भाऊ, तुकाराम महाराजांच्या भावांची पत्नी त्यांना शिव्या देत होती आणि तुकाराम महाराज ऐकत होते. शिव्या देत होते सगळे. मूर्ख आहे म्हणे हा माणूस, पागल आहे हा माणूस, याला अक्कल नाही कसं जीवन जगायचं. आणि तुकाराम महाराज काय म्हणत होते माहीत आहे? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या केशवे. बरं झालं म्हणे मी मोकळा झालो, तुम्ही शिव्या द्या का काही करा. कसं होतं तुकाराम महाराजाचं मन? मुरवलं मन, मुरलं. आणि आमच्या जीवनामध्ये समजा 1 महिन्याचा पगार आम्हाला आमच्या बँकेत जमा झाला नाही तर घरी आपलं धगधग धगधग चालू होती का नाही? 1 महिना समजा पेन्शन नाही आलं तर कसं वाटते? पहा तुम्ही, आमच्या गावाजवळ एक गाव आहे सोनेगाव नावाचं. काल परवा तिथे 1 लाखाची तूर जाळून टाकली. कोणी जाळली माहीत नाही, कुठल्या तरी विकृत माणसाने जाळून टाकली. घरचे लोक जे होते झोपणार, ज्यांचे झोपले होते त्यांना झोप लागली असेल का? 1 लाख गेले. अजूनही त्याच्या मनात धगधगत आहे, पैसे गेले, पैसे. कष्ट आहे बापो, कष्ट आहे ते. पण संत तुकाराम महाराजांचं जीवन पहा, ज्ञानेश्वर माऊलीचं 21 वर्षाचं जीवन जगले. फक्त किती वर्ष? 21 वर्षाच्या जीवनामध्ये त्या माणसाने किती पैसा कमवला, किती पैसे होते त्यांच्या जीवनात. भाकरी भीक मागून खाल्ल्या त्यांनी, भीक मागून, अशा तशा नाही, भीक मागली. भीक मागून मागून जीवन जगले तुकाराम महाराज. कष्ट केले, दुसऱ्याच्या घरी चाकरी केली बापो. पण हे सगळं करताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, तुम्हाला सांगून ठेवतो, लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज काय म्हणतात माहीत आहे? नाही, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना
गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा सोडवे ना तेव्हा माया बाप सोडवे ना तेव्हा माया बाप सोडवे ना राजा देशीचा चौधरी सोडवे ना राजा देशाचा चौधरी आणिक सोयरी भली भली आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुझा सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझा सोडवे ना कोणी एक चक्र पाणी वाचोनिया नको नको म्हणा गुंतू माया जाडी नको नको मना गुंत माया जाडी नको नको मना गुंत माया जाडी सुंदर संदेश तुकोबा देतात. नको नको म्हणा गुंतू माया जाडी नको नको म्हणा गुंतू माया जाडी. कशा कुठं गुंतून राहिलो म्हणते. तळ हाताच्या फोळासारखं आपण आपल्या मुलीला जपतो, तिला कपडे घेऊन देतो, तिला कॉलेजमध्ये पाठवतो, तिला शिक्षणाला पाठवतो, नको नको ते तिचे लाड पुरवतो आणि आपल्या मनात नसलेल्या पोराचा हात धरून ती जेव्हा पडून जाते तेव्हा कसं वाटते? बरं वाटते का? झोप लागते? नाही लागत. आपण गुंतू ना मायेत म्हणून झोप नाही लागत. तुकाराम महाराज म्हणतात तू गुंतू नाही रे बाबा, ती हात धरून पडून गेली, ती तुझी नव्हतीच. तळ हाताच्या फोळासारखा जपला. 103 डिग्री तापामध्ये असताना रात्रभर डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, डोळ्याला झोप लागली नाही. कोरपण्याच्या दवाखान्यात नेला, चंद्रपूरला नेला, नागपूरला नेला. महिनाभर तिथं झोपून वावर अर्ध गहाण ठेवून त्याच्या तब्येतीला पैसे खर्च करून पोरगा 2 पायावर उभा केला. तो पोरगा जेव्हा दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी घेऊन येते, ती पोरगी जेव्हा चहा द्यायसाठी नकार देते तेव्हा कसं वाटते? नको नको म्हणा गुंतू माया जाडी. कोणीच नाही आहे आपलं, पक्क लक्षात ठेवा तुम्ही. हे मन आहे ना, या मनाला आपल्याला जिरवायचं आहे, मुरवायचं आहे. याला वाटते माझी मुलगी आहे, याला वाटते माझा मुलगा आहे, याला वाटते माझं घर आहे. बापा काहीच नाही बापा आपलं. नाही, मुठ्ठी बांध के आया जगत में हात पसारे जाना है. आपण जन्म घेतो तर कसा जन्म घेतला? कपडे घालून आलो का आपण? कुणबी हो म्हणून आलो, गोंड हो म्हणून आलो, ढिवर म्हणून आलो. 1 बैले 2 बैले, खैरे कुणबी, धनुजे कुणबी. अरे 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 कसा पसारा करून ठेवला जातीचा आपण. जे मनातून सरणावर पेटल्यावरही जात नाही तिचं नाव जात. जात म्हणजे काय? पेटल्यावरही जात नाही, घरचे जाऊच देत नाही. तुम्ही जा जरी म्हणलं तरी जात नाही ती. तिचं नाव काय? जात. मनातून नाही जात. ह्या जातीचे, पंथाचे, धर्माचे, आपसी मतभेदाचे जे समाजामध्ये सगळं वितंडवाद पसरलेला आहे, याच्यामुळे बापू आपल्या जीवनात दुःख आहे. तुकाराम महाराज शिव्या देत आहे. घरचे लोक पूर्ण ढोले रिकामे केले, घरी संध्याकाळी खायसाठी दाणे नाही ठेवले. तुम्ही विचार करा, तुमच्या नवऱ्यानं असं केलं तर तुम्ही त्यांना काय म्हणाल? काय म्हणाल? तुमची बाई समजा मीराबाई झाली तर तुम्हाला काय वाटेल? कठीण काम आहे. थोडीशी तुम्ही सत्संगाला लागू द्या, आमच्यासोबत तुम्ही कीर्तनाला पाठवा. पहा तुम्ही तिचं घराच्या बाहेर जाणंच बंदच करून टाकता ना. चुपचाप बस घरी. हां, स्वयंपाक कर. मोठी आली तिथं अभंगपाठ करणारी, हरिपाठ करणारी. ते मीराबाई होय, ते कानोपात्र होय बाबा, ते मुक्ताबाई होय,
ते जनाबाई होय पूर्ण आयुष्य संतांच्या चरणावर घालून दिलं. आपल्या जीवनात जेव्हा सत्संगतीची वेळ येते ना बापो, तेव्हा आपण तसं करू देत नाही. कारण आपल्याजवळ पहिल्या नंबरवर काय आहे? पैसा. दुसऱ्या नंबरवर शरीर, तिसऱ्या नंबरवर मन, आणि चौथ्या नंबरवर जमलं तर सत्संग न ज्ञान. जमलं तर एखाद्या वेळेस गावात कार्यक्रम आला तर नाही तर काही नाही. का फायदा मग नाही? हे आता पुतळा आहे एवढ्या मोठ्या माणसाचा, वीर बापूरावजी शेडमाके, ह्या लोकांनी जेव्हा त्या तलवारीला धार लावली, हाय ना तलवार त्यांच्या हातात, तलवारीला धार लावली तेव्हा त्यांनी आपल्या घरावर तुळशी पत्र वाहून दिलं. त्यांच्या डोळ्यासमोर मुलगा नव्हता, त्यांच्या डोळ्यासमोर पत्नी नव्हती, त्यांच्या डोळ्यासमोर काहीच नव्हतं. फक्त देश, फक्त राष्ट्र, फक्त माझे बांधव. माझ्या बांधवावर गुलामगिरी टाकून जे लोक त्यांना अगतिकपणे त्यांचा छळ करतायत, त्यांच्यापासून माझ्या समाज बांधवाची मुक्ती करणे, एवढाच उद्देश बापूरावजी शेडमाके क्रांतीवीर त्यांच्या डोळ्यासमोर होता. आता आपल्या घरातल्या माणसांना करू द्या ना तसं. तुम्हाला मोठे धंदेच राहते, घ्या. काल गेले तुम्ही त्याच्या झगड्यात, जाऊ देतो का आपण? आपण जाऊ नाही देत. आपण सत्संगात बसू देत नाही. आपण त्यांना जास्त काही चांगलं करू देत नाही. कारण आपल्याला काय पाहिजे? आपल्याला फक्त पैसा पाहिजे. नको नको म्हणा गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया. काळ जवळ आला, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा आई बाप. कोणी सोडवत नाही. सोडवे ना राजा देशीचा चौधरी, आणि का सोयरी भली भली तुका म्हणे तुझं सोडवे ना कोणी. एका चक्रपाणी म्हणजे सद्गुरू, सद्गुरूशिवाय संताशिवाय आपल्याला या दुःखापासून कोणीही दूर करू शकत नाही. म्हणून म्हणतात मन मुरवोनी करी राजरया. करा, राज करा, पण आपण ते राज करत नाही. सकाळी आमचे गजानन भाऊनी फोन केला. भाऊ म्हणे का तुम्ही किती वाजता निघून राहिले असं तसं. भाऊ म्हणे तुमच्या गावामध्ये तर म्हणे एक ते आजकाल कोणीतरी आमच्या गावामध्ये हिरोईन येणार आहे आज. कोणती सैराट पिक्चरची अर्ची, परशाची अर्ची येणार आहे आमच्या गावात. आणि सगळ्या आमच्या गावातल्या सगळ्या माता भगिनी आज तिथंच आहे त्या कार्यक्रमात. म्हणे हे कसं भाऊ? आता त्यांनी प्रश्न विचारायला मला सुचायला. मी म्हटलं एक व्यक्ती होते, ते जंगलातून जात होते. जाता 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 काय झालं, त्या माणसाचा पाय घसरला आणि तो पडला. तर पडला कुठे पडला माहीत आहे का? जंगलामध्ये अर्धी बुजलेली विहीर होती. त्या अर्ध्या बुजलेल्या विहिरीवर झाडाची फांदी आडवी होती आणि हा त्या झाडावर पडला. हात घसरून गेले, पाय लटकले ना हा लोंबकाडी लागला. कुठं? विहिरीच्या खाली. हात पाय लोंबत आहे, हात आणि पाय त्या फांदीला अटकून आहे. बरं एवढ्यानंच नाही झालं, त्याच्या खाली डोम्या नाग फणा काढून आहे आणि तो फुसकाऱ्या देत आहे. कशी परिस्थिती आहे पा त्याची. पाय तर घसरला, झाडाला तर अटकला, खाली नागही आहे. आता हालावता तो दोन तीन होते ते फुसकारे मारत होते. आता कसं करावं? 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झालं. भुकेने तहानेने जीव व्याकुळ झाला. तेवढ्यात काय झालं, ते म्हणते ना उसके घर में देर है अंधेर नाही. त्यासारखं काय झालं बापू, त्या झाडाच्या वरच्या फांदीवर मधुमक्षीचं पोळं होतं आणि तिथं होतं चहद. अचानक एक पक्षी आला आणि त्या पक्षाने त्या पोळाला टोच मारली. मारल्याबरोबर तिथलं चहद सांडायला लागलं. ते सांडलं याच्या ओठावर सांडलं. कोणाच्या ओठावर? जो उलटं अटकून आहे आणि खाली साप आहे, ओठावर सांडलं आणि याने जीभ फिरवली. वा वा वा, आता गोड लागलं ते. आता दुसरा थेंब तोंडाच्या बाहेर पडला. अरे म्हणे पहिला थेंब बरोबर पडला, दुसरा बाहेर पडला, तिसराही नाही आला, चौथाही नाही. म्हणून हात हे फांदी घेऊन हालायला लागला. कशाला? जीभ काढून अशी का माझ्या तोंडात पडल. दुसरा पडला, तिसरा पडला, चौथ्या वेळेस फांदी मोडली नाही, खाली पडला, नागावरच पडला. पडल्याबरोबर त्याने डंक मारला. भाऊ म्हणलं असंच आहे आपलं हे. आपण अटकून आहो संसाराच्या विहिरीत उलटे.
सगळे उलटे अटकवून हवं. एकही सरळ नाही आहे. सरळ असतं तर कीर्तनाचं का काम असतं? नाही. एक कार्यक्रम झाला तर दुसरा तिकडे भोंगा लावते आपल्याकडे. सगळे उलटे कामं आहे. चांगले कामं कोणी होऊ देत नाही. एकाने रस्ता बनवला तर दुसरा त्याच्यावर बंदी आणते रस्त्यावर. याचा निधी कुठून आणला? त्याने नाली आणली तर याला ठेका मिळाला नाही म्हणून हात तिकडून नगर परिषदमधून नालीचा कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकते. हा का नाही उलटे अटकवून? एकही सरळ नाही आहे. जीवनाच्या या संसाराच्या झाडाला आपण प्रपंचवृक्षाच्या झाडाला उलटी अटकून आहोत आणि आपल्या डोक्याच्या खाली काळ उभा आहे. काळ म्हणजे मृत्यू उभा आहे. पण मृत्यू जरी उभा आहे पण आपल्याला गोडी आहे कशाची? काहीतरी चाटाला भेटल याची. इकडून आणतो तिकडून आणतो, नाही दांडी मारतो, कापसात पाणी टाकतो, काही ना काही करतो, पण कुठून ना कुठून जमा करून आणतो. आमच्या सरांना माहीत आहे जिल्हा परिषद शाळेचे का हाल आहे ते. कसे कसे रजिस्टर भरावं लागते. कधी न येणारा मुलगा पास. इलाज नाही तर येतच नाही पोरगा. काय कराल? आपणही हुशार आहो, पाठवत नाही. गुरुजी मामाच्या गावी गेला. काहून काहून जी? नाही ना. अरे पण शाळेत पाठवा. नाही नाही जी मामाच्या गावी. पोरगा पास झाला पाहिजे गुरुजी, अगोदर सांगून ठेवतो, नाही तर तुमची बदली करतो. शिक्षणात उलटे आहो आपण. नाही, गुरुजीला चांगलं काम करू देत नाही. ते म्हणते शाळेत पाठवा, ते म्हणते पास करा. इलाज नाही. हा संसाराचा उलट्या चक्रात आपण अटकून राहू बापो. खाली नाग आहे मृत्यू आणि आपण जी बाहेर काढून आहोत चाटासाठी. इकडून पैसा मिळेल, नाही लाडक्या बहिणीचा तरी भेटेल, निराधार तरी येईल, कुठून तरी येईल की नाही, पोराच्या हुंडीचा तर येईल, नाही कुठून तरी पैसा येईलच. जीप काढतो, हालवतो बाबाजी, हालता 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 एक दिवस पडून मरून जातो. हे हाल आहे बापू. म्हणलं ते जे हिरोईन आणली ते चाटासाठी हो म्हणलं, मध पाहासाठी. आम्ही चाललो चाटासाठी. जी लंगडे माणसं जाते जी असे वाकडे. अरे आंधळा आहे तरी खांद्यावर हात टाकू, काही तर शब्द तर ऐकू येईल. अरे तू आंधळ्याचं का काम येणार आहे बाई? आंधळे जाते, लंगडे जाते, लुले जाते, व्हीलचेअरवाला पाहासाठी चालला हिरोईनला. नाही अरे अर्ध काळाच्या तोंडात आहे. माऊली म्हणताय 9व्या अध्यायामध्ये, दरदूर साप गिडी जितू आहे उभा, की तो माशे वेटाडी जीवा, तैसे प्राणी ये लोभा, कवने वाढविती तृष्णा. दरदूर म्हणजे मेढूक. पावसाळ्यामध्ये नाल्या वाहायला लागल्या की त्या नाल्यांमध्ये धोंड्या नावाचा साप निघते की नाही, आणि बेडूकही निघते. दरदूर साप गिडी जितू आहे उभा, तो साप त्या बेडूकाला गिळत आहे. लवकर बसा ताई, लवकर बसा, पटकन पटकन बसा. हां असे पाहिजे लोक. नाही ते सगळे तुमच्याकडेच पाहते. मध हो, मधाकडे चाटासाठी सगळेच तयार आहे. उलटी अटकून आपण, पण पडण्याची भीती नाही, खाण्याची आपल्याला चिंता आहे. नाही कुठं होतो आपण? का सांगत होतो? हा, दरदूर साप गिडी जितू आहे उभा, त्या नालीतला साप त्या बेटकाला खात आहे. त्या बेटकाचं अर्ध तोंड त्या सापाच्या तोंडात आहे. दरदूर साप गिडी जितू आहे उभा, की तू माशी वेटाडी जीवा. तो बेडूक काय करताय बापो? त्या बेटकाच्या नाकावर कधी माशी बसली, तो बेडूक त्या माशीवर जीभ फिरवत आहे. कोण? बेडूक. आणि त्या बेटकाचं तोंड कुठे आहे? सापाच्या तोंडात आहे. आणि तो का खायसाठी फडफडत आहे? माशी. म्हातारपण येते बॉज, बाजावर टेकतो आपण, उठता येत नाही, बसता येत नाही. का म्हणता जी? काय इच्छा आहे? काही नाही बापू, आता शेवटी रस्सा पाहिजे थोडंसा. आजी पण दात नाही ना जी, चावता येईन का? मिक्सरमध्ये बारीक करून दे. पाहुणे आले, चिवडा खाताय, चावते का जी? देते सुनबाई बारीक करून. नाही, सुनबाईले कामं कोणते आहे? काही बनवलं का टाक मिक्सरमध्ये, काही बनवलं की टाक मिक्सरमध्ये. दरदूर साप गिडी जितू आहे उभा, की तो माशी आहे वेटाडी जीवा. ती माशी, त्या माशीला तो बेडूक गिळण्याचा प्रयत्न करताय, पण त्या बेडकाचं अर्ध धड त्या सापाच्या तोंडात आहे, याची त्याला काळजी नाही. तसंच आपलं आहे बापू. आता सगळे बसून आपण का सांगता येते? मला इथं बोलता बोलता अटॅक आला तर आहे काही भरोसा नाही. देह मातीचा घडा, पाण्याचा बुडबुडा, जाईल फुटून. पण मस्ती केवढी बापो हो. तुम्ही म्हणत असाल हे का दुरून गाऊन महाराजाला आणि आमची मस्ती काढत आहे. तुमची नाही काढत आहोत मस्ती. मला काही अधिकार नाही कोणाची मस्ती काढायचा. पण हे
मनुष्य शरीर ज्या ज्या जीवाने धरलं त्या मनुष्य शरीरामध्ये असणारा माणूस त्याच्याकडे पैसा जास्त झाला, मान प्रतिष्ठा वाढली का मस्तीला ये मनाचं काम नाही. वावरामध्ये समजा तुमच्या गहू भरायला लागला तर ढोराला या मनाची गरज आहे का? ढोरं येते की नाही? हिरवं हिरवं दिसलं का? त्यासारखं माणसाच्या जीवनात पैसा वाढायला लागला, माणसाच्या जीवनामध्ये खूप धनधान्य यायला लागलं का माणसाला अहंकार येते, माणसाला मस्ती येते बापो, आणि या मस्तीमध्ये जीवन चाललं जाते. तुम्हाला माहीत आहे सीता मातेच्या घरी किती मोठं सोनं होतं, जनक राजाची मुलगी. पण ज्या दिवशी ती जंगलामध्ये आली त्या दिवशी सोन्याच्या हरिणाला पाहून तिला लालच आली. वेळ राहते एकाची. सोनं नव्हतं का तिच्या घरी? मला म्हणे या हरणाच्या कातड्याची काय पाहिजे? चोडी पाहिजे. तिच्याकडे सोनं नव्हतं? नाही होतं, पण मन एक मन चेष्टा करी एक मन चेष्टा करी एक मन चेष्टा करी करो एक मनाचे करो चेष्टा करो एक मनाचे करो चेष्टा करे एक मन चेष्टा करे. भूते बापुडी शेजारी भूते बापुडी शेजारी आशा दंब अवघे आवरा आशा दंब अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा एक मन चेष्टा करी एक मन चेष्टा करी एक मन चेष्टा करी. हे मन चेष्टा करते, चेष्टा गंमत करते आपली. एक मन चेष्टा करी भूते बापुडी शेजारी. कारण हे मन जेव्हा चेष्टा करते, या मनाला जेव्हा दुर्व्यसन लागते, हे मन जेव्हा खराब होते तेव्हा भूते बापुडी शेजारी, बाकीचे पंचविषयसुद्धा याला मदत करते. आपल्याला समजा एखाद्याचा राग आला आणि त्याला शिवा द्यायचा आहे तर कोण मदत करते? तोंड. एखाद्याला समजा मारायचं असेल तर कोण कोण मदत करते? हात. नाही, एखाद्याचा समजा काटा काढायचं असेल आपण हे सगळं शरीर मदत करते त्याला. लहानशी 9 वर्षाची मुक्ताबाई म्हणते ज्ञानेश्वर महाराजांना, दादा एक मन चेष्टा करी भूते बापुडी शेजारी अवघीश्वराची करणी काय तेथे केले कोणी. नाही, ईश्वर म्हणजे काय हो? ईश्वर म्हणजे प्राकृतिक नियम. माणसाच्या जीवनात आलेला वेळ कसा आहे ते माहीत नाही पडत. आमच्या गावामध्ये कमिशनने व्याजाने पैसे देणारा माणूस आज कोळसा विकत आहे. कोळशाची 80 रुपयाची बोरी आहे आमच्या गावात. तो काय करते, सर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तो लोकांना कर्ज द्यायचा 5%ने 10%ने. कर्ज देऊन 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 कर्जाच्या पैशाने तो असा त्याचा सर्वनाश झाला, लोकांचे पैसे लुबाडून, की आता त्याला रेल्वे सायडिंगवर जाऊन कोळसा चोरून विकावं लागते. 80 रुपये 90 रुपये बोरीन. त्याच्यावर तो जेवण करते. पत्नी मरण पावली, सून काहीच करत नाही, बसस्टॉपवर जाऊन झोपते. तो कसा वेळ आहे? शरीरानं साथ दिली ना. जेव्हा त्याने कमिशनने पैसे दिले लोकांना गहाण टाकायच्या वस्तू, सोनं गहाण टाकायचं त्याच्याकडे,
तो कर्ज द्यायचा आणि कर्जावर तो व्याज घ्यायचा. व्याजाचा पैसा कधी पचत नाही बाप हो. मग आमच्यासारख्या लोकांचं समजा तुम्ही ऐकत असाल ना, व्याजाने कोणाला पैसे देऊ नका, पचत नाही ते, फुटून निघते, फुटून. किडन्या खराब होईल, लिव्हर खराब होईल, कॅन्सर होईल, भगंदर होईल, मूळव्याध होईल, ॲक्सिडेंट होईल, फुटून निघते पैसा, लक्षात ठेवा. एवढा